नागपूरमधील रामनगरमधील राम मंदिरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। 18 जुलैला ठाकरे यांचे हे रामरक्षा पठण आणि दानचोरी निषेध आंदोलन होणार आहे। ठाकरे गटानं मंदिर प्रशासनाकडे अद्याप याची परवानगी मागितली नाहीये। रामनगरमधील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी ही माहिती दिली। तर मंदिरात रामरक्षा पठण कुणीही करू शकतं, मात्र आंदोलनाला परवानगी नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलंय। इथे रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हे सगळं प्रत्येक भक्त करू शकतो, पण हा राजकीय आखाडा नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन कधीच करू दिलं नाही। आज आमचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आमचे आजू सदस्य आहेत, पण आज भाजपने जरी म्हटलं तरी आम्ही त्यांना इथे आंदोलन करू देणार नाही। कारण मंदिर हे मंदिर आहे। तुमच्या राजकारणाच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर काढून, जोडे काढून बाहेर काढून तुम्ही मंदिरात यायला पाहिजे। हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले, कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो मी, आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, पण आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत ना, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काही हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही। असाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते राम भक्त आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल। मंदिराचे कोणी आजीवन सदस्य नाही, जीवनच प्रभू राम देतो। आणि मंदिर हे कोणी पक्षाचं नाही, कोणी व्यक्तीचं नाही, कोणी जातीचं नाही, धर्माचं नाही। त्या मंदिरात कोणी येऊ शकतं। आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे। प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है।